नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीवशास्त्र इयत्ता 11वी म्हणजे बायोलॉजी आपण शिकणार आहे. त्यातला जबरदस्त झुलॉजी मधला एक चॅप्टर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मी प्राध्यापक वैभव गाडगे सर्वांचं स्वागत करतो. स्टडी ऑफ ॲनिमल टाईप अँड कॉकरोच हे ही चित्रपट म्हणूया आपण किंवा मूवी म्हणूया किंवा जबरदस्त पद्धतीमध्ये या ठिकाणी तुम्हाला कॉकरोच दिसते आणि तसंच तुम्हाला हे लेक्चर वाटणार आहे आणि एकदम मस्त असं लेक्चर असणार आहे. संपूर्ण आपण माहिती बघणार आहे. कॉकरोच म्हणजे जुरूळ सगळ्यांना माहित आहे. ते जुराळ काय भानगड आहे आपण पूर्णपणे समजून घेणार. जुराळ म्हणजे काय आहे सगळ्यांना माहिती असतं. आपण जुराळ किती धरली ती, ताणली ती, फेकून दिली ती, आलं लक्षात. काही ठिकाणी मारलेत तुम्ही, पण हे बऱ्याच गोष्टी काय आपण नुसत्या बघितल्यात, परंतु जुराळामध्ये असतंय काय, ती सिस्टीम कशी असते पूर्णपणे आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. ओके, तर या ठिकाणी स्टडी ऑफ ॲनिमल टाईप कॉकरोच. आता ह्या टाईपमध्ये असणारे जे काय ॲनिमल आहेत त्या सगळ्यांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. सगळ्या प्राण्यांचा वगैरे अभ्यास करणं शक्य होणारच नाही. आता कॅन यू रिकॉल म्हणले, तुम्हाला काही गोष्टी या ठिकाणी रिकॉल करायच्या आहेत. तर बघूया आपल्याला काय करता येईल या ठिकाणी. तर आता बघा या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलंय, हाऊ मेनी डिफरंट टाईप ऑफ ॲनिमल्स आर प्रेझेंट इन अराउंड अस. आपल्या आजूबाजूला किती प्रकारचे ॲनिमल आहेत, किती आहेत ॲनिमल, किती आहेत आपल्या अराउंड अस म्हणजे आपल्या आजूबाजूला ॲनिमल किती आहेत, कितीतरी ॲनिमल आहेत, कितीतरी ॲनिमल आहेत. सगळ्याचा आपण अभ्यास करू शकतो का. आपल्या आजूबाजूला कुत्रे आहेत, मांजर आहेत, जनावर आहेत, वेगवेगळे म्हशी आहेत, शेळ्या आहेत, मेंढी आहेत, कितीतरी प्राणी आहेत. समुद्रामध्ये तर असंख्य प्राणी आहेत. या सगळ्यांचा अभ्यास एका माणसाला करणं शक्य आहे का, नाही करणं शक्य. आलं लक्षात. जरी म्हणलं मी करायचं पण पूर्ण आयुष्य जाईल, दुसऱ्या आयुष्यातून घ्यावं लागेल, पण शक्य होणार नाही. तर आपल्याला सगळ्याच अराउंड असतो. हाऊ मेनी डिफरंट टाईप ऑफ ॲनिमल म्हणजे कितीतरी टाईपचे ॲनिमल आपल्याकडे आहेत, सांगता येणार नाही, असंख्य. तर पुढे काय म्हणले, हे रिकॉल करा. तुम्ही ह्याची उत्तर बघून लिहा, व्यवस्थित नोट्स बनवा. बघून लिहायची उत्तर, न बघता लिहायचं काय नाही, बघून लिहा, व्यवस्थित नोट्स बनवा. फक्त एकदम सोपं असतं बायोलॉजी. बायोलॉजी सारखा विषय सोपा कुठलाच नाही. सगळ्यात सोपं बायोलॉजी विषय, लय सोपं आहे. फक्त तुम्हाला ते काय बदलत नाही. कॉकरोच दरवर्षी वेगळं बदलतंय काय, काय कारण पकडा फुटतंय नवीन, अजिबात काय नाही. तेच आहे, तेच परत असतं. कॅन यू काय म्हणले, पर्सन कम्प्लीट द अ पर्सन म्हणले एक माणूस. कॅन यू पर्सन द कम्प्लीट डिटेल स्टडी ऑफ द इच ऑफ दोज ॲनिमल. तर अशा सगळ्या प्राण्यांचा कशाचा अभ्यास जो आहे तो एक माणूस करू शकेल का, नाही करणार. काय त्याने काय काय बघावं. एक पक्षी बघ असतो, दुसरा उडून जातोय, दुसरा उडून येतो, तिसराच काय नवीनच तयार होतोय. मध्ये शिंगाचा साप आलता, शिंगाचा साप कुठं आला एकदम, असं काहीतरी होतं, बातमी होती मध्ये. तर या ठिकाणी एक माणूस सगळ्याचा अभ्यास करू शकणार नाही. मग काय करायचं, विच फायलम इज मोस्ट काय म्हणले बघा, डिराइव्ह्स अँड काय म्हणले या ठिकाणी पॉप्युलर्स. तर यामध्ये फायलम पाडले म्हणजे ते प्रकार पाडले वेगवेगळे, काय केले फायलम, वर्गीकरण त्याचं केलेलं आहे. तर ते वर्गीकरणातून बाबा हां हे ह्या फायलम मधले हे प्राणी आहेत, ह्या फायलम मधले हे प्राणी आहेत, असे त्याचे वेगवेगळे काय केलेत फायलम पाडून त्याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. तर आता हॅबिट अँड हॅबिटंट, निवासाच्या बाबतीमध्ये कुठला प्राणी कुठं राहतो, हॅबिट अँड हॅबिटंट, किंवा कुठला कीटक असेल, कुठला प्राणी असेल, कुठला पक्षी असेल, काही असेल, कोण कुठं राहतं याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत. तुमच्या समोर स्क्रीनवर दिसत असेल, व्यवस्थितपणे दिसतंय ना, काय अडचण असलं तर लगेच विचारा. आता कॉकरोच आर द ओमिनी काय म्हणले, ओमिनी प्रेझेंट, काय म्हणले ओमिनी प्रेझेंट, हे तर दॅट इज म्हणजेच काय, प्रेझेंट एव्हरीवेअर. कॉकरोच सगळीकडे असतो, सगळीकडे कॉकरोच आढळतो तुम्हाला. ऑल ओव्हर द वर्ल्ड, जगामध्ये सगळीकडे तुम्हाला कॉकरोच आढळतो. सगळीकडे, कुठल्याही देशात जावा, कुठेही जावा, कॉकरोच हा सगळीकडे पसरलेला आहे. आणि आपल्याला तर घराच्या बाहेर निघायला दिसत नाही, कुठं तर फपाड्यात असतो ना, असतो तर सगळीकडे. सगळीकडे कॉकरोच दिसत तर नाही, पण सगळ्या ठिकाणी आहे जगामध्ये. कधी दिवसात दिसतोय कुठं सारखं पळताना, कुठं तर फपाड्यात बसलेला असते, पण असतंय सगळीकडे. तर इट प्रेफर्स डॅम अँड मॉइस्ट प्लेसेस. आता हे डॅम तुम्हाला माहिती आहे कुठे, बऱ्यापैकी म्हणजे गार ठिकाणी थोडा बसलेला असतो, उन्हाळ्यात नसते. मॉइस्ट प्लेसेस म्हणजे ओलसर ठिकाणी. पण काय म्हणले, क्रिव्हियस टू लिव्ह अँड इट इज अ ओमनिव्हेरस, काय म्हणले, आणि बघा नॅक्चरनल अँड द क्रॉस, काय म्हणले बघा क्युरासिरियल. परत काय म्हणले या ठिकाणी आणखी पेरिप्लॅन्टा, अमेरिकाना, ब्लाटा, ओरिएंटेलस अँड ब्लाटा, काय म्हणले बघा येत आणखी जेर्मेनिका आर द 3 कॉमन स्पेसिस ऑफ द
कॉकरोच फाउंड इन इंडिया. इंडियामधले कॉमन म्हणजे सर्वसाधारणपणे आढळणारे इंडियामध्ये कुठल्या कुठल्या प्रजाती तुम्हाला सांगितलेत. तर ही नावं थोडीशी बायोलॉजी मधली जे हे अवघड असतात थोडी तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील. तर हे कुठले कुठले आहेत? पेरी प्लेंटा, हे लक्षात ठेवा. अमेरिकाना, परत काय ब्लाटा, ब्लाटा ओरिएंटेलस, हे एक लक्षात ठेवा. 1, 2 आणि तिसरं नाव हे जिन जनरल आपल्या इंडियामध्ये आढळतं. ब्लाटा, परत काय म्हणतंय जर्मेनिका, ही पण नाव लक्षात ठेवा. 1, 2 आणि 3 सर्वसाधारणपणे ही 3 जे आहेत त्या आपल्या इंडियामध्ये स्पेसिस प्रजाती आढळतात इंडियामध्ये. ओके, तर ही नावं तेवढी व्यवस्थित जरा लक्षात ठेवा बरं का. थोडंसं काय होतं किचकट नाव असतात थोडी, तुम्हाला ते परत परत वाचून काय करायला लक्षात ठेवा. 3 नावं लक्षात ठेवा, MCQ ला जेव्हा प्रश्न असतो. ओके, चलो पुढं. परत सिस्टमॅटिक पोझिशन, तो त्याचा पूर्णपणे आता अभ्यास, त्याची पोझिशन कुठं असतं कुठल्या फाईलला म्हणजे तो काय, तर आता त्याचा आपण अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. तर या ठिकाणी दिलेला आहे किंगडम ॲनिमालिया. किंगडम ॲनिमालियामध्ये येतो तो, ॲनिमलचा ॲनिमालिया, तर ॲनिमालियामध्ये येतो. सेल ऑल अब्सेंट अँड काय म्हणले हेट्रोटॉपिक न्यूट्रिएशन. सेल वॉल असतो, सेल ऑल म्हणजे त्याला काय म्हणतो पेशीभित्तिका म्हणतो आपण. म्हणजे आपल्या पेशीच्या, जसं पेशीच्या वरून काय असतं आवरण असतं, तर ते पेशीभित्तिका काय असतात अब्सेंट असतात. म्हणजे ह्याच्यावरती सेल ऑल अब्सेंट आहे, सेलला आवरण त्याचं नाही, कव्हर नाही, त्याच्यामध्ये ज्या सेल असतात त्याला काय आवरण वगैरे नसणार आहे. परत काय म्हणले हिट्रोटॉपिक म्हणजे काय दुसऱ्यावर जगणारा. आलं लक्षात, त्याला हिट्रो म्हणतो. हिट्रो म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असणारा, येते लक्षात. हार्बियर्स आणि तुम्ही बघितलं हिट्रोटॉपिक आणि दुसरं काय असलं, दुसरं एक असतं ऑटोट्रॉपिक असतं. हिट्रोट्रॉपिक आणि ऑटोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक म्हणजे काय स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो आणि हिट्रोट्रॉपिक म्हणजे अन्नाला दुसऱ्यासाठी अवलंबून असतो. तर हा हिट्रोट्रॉपिक मध्ये मोडतो. ओके, तर त्याचा फायलम कुठला येतो बघा, फायलम कुठला येतो आर्थोफोडा. कशामध्ये येतो तो आर्थोफोडा मध्ये येतो. कशामध्ये येतोय तो आर्थोफोडा. जॉइंटेड काय म्हणले या ठिकाणी अपेंडिक्स आर द प्रेझेंट अँड सेगमेंटेड बॉडी अँड काय म्हणले चिटिनियस एक्झॉस्केलेटन. आता ह्याची बॉडी कशी असते हो, खंडित खंडित तुकड्या तुकड्या सर्व म्हणजे अशी खंड खंड असे पडलेली बॉडी आहे, दिसते आहे का, अशी खंड पडलेली बॉडी आहे, तुकडे 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 खंडित खंडित आहे. जॉइंट अपेंडिक्स आर प्रेझेंट अँड सेगमेंटेड बॉडी. सेगमेंटेड म्हणजे कशी अशी छोटे छोटे तुकड्यासारखे अशी जोडलेली एकमेकाला अशी बॉडी त्याची असते. अँड चिटिनियस एक्झोस्केलेटन. तर त्याच्या शरीरावर तुम्हाला काय असे मोठे मोठे हाडं वगैरे दिसणार नाहीत. तर त्याच्या शरीराची रचना तुम्हाला आणखी त्याच्या प्रत्येक पार्टचा आपल्याला अभ्यास करायचा आहे पुढे, आणखी तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल. त्याचा क्लास कुठला आहे इन्सेक्ट. 2 पेअर्स ऑफ विंग्स अँड 3 पेअर्स ऑफ वॉकिंग लेग्स आर प्रेझेंट. तर किती आहेत त्याला 2 पाकड आहेत, 2 पेअर्स ऑफ विंग्स. तर त्याला उडण्यासाठी काय आहे तर 2 पंख आहेत. अजून काय काय अँड 3 पेअर्स ऑफ वॉकिंग लेग्स. त्याला चालण्यासाठी किती जोड्या आहेत तर 3 जोड्या थोडक्यात. मग त्याला कम काय म्हणू वॉकिंगसाठी लेग्स आर प्रेझेंट. 3 पाय त्याला 3 म्हणजे साधारणपणे 3 पाय म्हणजे जोडीच्या स्वरूपात दिसते तुम्हाला. असं काय 3 म्हणजे तसं नाही, तरी तुम्हाला 1 2 3 दिसतंय कसं जोडणे त्याची बघा. तर इथं काय म्हणले 3 पेअर्स. पेअर्स म्हणजे जोडीनं. पेअर्स ऑफ वॉकिंग लेग्स म्हणजे इकडे एक इकडे एक काय असतं असे एकूण पेअरच्या स्वरूपामध्ये. ही पहिली, ही दुसरी आणि तिसरी असं 3 पायाच्या स्वरूपामध्ये जे काय आहे बॉडी विभागलेली आहे, लक्षात घ्या. ओके, त्याच्या पुढे आणखी काय सांगितलंय बघा जिनियस पेरी काय म्हणले बघा पेरीप्लॅन्टा. काय दिलेलं आहे या ठिकाणी पेरीप्लॅन्टिया, पेरीप्लॅनेटा, पेरीप्लॅनेटा असं नाव आहे त्याचं. काय दिले या ठिकाणी पेरीप्लॅनिटा, पेरीप्लॅनेटा हे नाव लक्षात ठेवा. परत काय म्हणले आम्ही हे तर काय दिलेलं आहे नॉक्ट्रनल. काय दिले नॉक्ट्रेनल स्ट्रेट विंग्स. तसं तुम्हाला दिसताना त्याचे विंग्स कसे दिसत आहेत तर स्टेट्स आहेत. परत काय दिले स्पेसिस कुठल्या प्रजातीमध्ये येते. काय दिलेलं आहे अमेरिकना ओरिजिन इन द
कंटेनंट ऑफ द अमेरिका. तर ही मूळता कुठला, त्याचं मूळ कुठला आहे सगळ्यात, म्हणजे अमेरिकामधून तो याची सुरुवात झालेली आहे. स्पेसिस जे आहे ते अमेरिकन काय आहे, त्याचा मूळ सुरुवात जी आहे किंवा त्याचा सर्वात आधीचा प्रजाती आढळली असेल तर ते कुठं आहे, अमेरिकेमध्ये. म्हणजे मूळ अमेरिकन असल्यासारखं थोडक्यात असं हे लक्षात ठेवा. तुम्हाला काय शाळेमध्ये प्रश्न विचारले त्याचे पण ते प्रश्न उत्तरामध्ये तुम्ही उल्लेख केला पाहिजे, लिहिले पाहिजे. फार सोपं असतं बायोचं लिहिणे काय अभ्यास करणं. मोल्टिंग हे लिहा सगळं. डिफरन्स बिटवीन द सिम्पल अँड कंपाऊंड आयज याच्यात थोडा फरक डिफरन्स तुम्हाला दिसेल तसं काय केलं पाहिजे. क्युरियासिटी तुम्हाला जे काय वाटतंय इंटरेस्टिंग, क्युरियासिटी काय तर इन्सेक्ट नीड मोल्टिंग असतं का नाही किंवा त्याच्या आईला कसं असतं त्याच्याविषयी थोडीशी क्युरियासिटी आहे, जे पण उत्तर तुम्ही तिथे लिहून काढायचे. एक ना एक वळ प्रत्येक शब्दाचा अर्थ वगैरे व्यवस्थितपणे समजून घ्यायचा. तर एक्सटर्नल मॉर्फोलॉजी, शेप अँड साईज. तर आता त्याचं बाहेरच्या बाजूने शरीर कसं दिसतं, एक्सटर्नल म्हणजे बाहेर, त्याचा शेप कसा आहे, त्याचा साईज कशी आहे, ह्याचा पूर्ण अभ्यास आपल्याला करायचा आहे. फक्त कॉक्रोचच आहे. काय सांगितलंय तर बघा, तर काय सांगितलंय नीट लक्ष द्या. कॉक्रोच हॅज अन इलॉंगेटेड काय म्हणलेलं आहे, बायलॅटरली सिमेट्रिकल. बायलॅटरल म्हणजे काय, आता आपली बॉडी कशी आहे, बायलॅटरल आहे बघा. मधनं जर बरोबर शंकर पार्वतीचं असतं वाचित तर शंकर पार्वतीचं निम इकडं निम इकडं, इकडं सेम इकडं सेम, इकडं डोळा इकडं डोळा, नाक निम निमका सगळं बरोबर बायलॅटरल आहे. म्हणजे दोन भाग केले समान दोन भाग होते, जे इकडं आहे ते इकडं आहे, जे इकडं आहे ते इकडं असं. तर याला बायलॅटरली म्हणायचं. कसली बॉडी असते, म्हणजे दोन समान भागामध्ये. सिमेट्रिकल अँड डॉर्सोव्हेंट्रली फ्लॅटेड काय म्हणले, फ्लॅटेंड बॉडी. अँड परत काय म्हणले, दे आर ट्रायब्लास्टिक इकोलोमॅट अँड ट्रुली सेगमेंटेड ॲनिमल. बॉडी कॅव्हिटी इज कॉल्ड ॲज अ काय म्हणलेलं आहे, बॉडी कॅव्हिटीला काय नाव दिले, हेमेकोएल. काय नाव दिलेलं आहे या ठिकाणी, हेमिओकोएल फिल्ड विथ द हेम्युलोम्पी. तर ते कशानं भरलेलं आहे कॅव्हिटी, तर फिल्ड विथ द हेम्युलॅम्पी ह्यानं भरलेली आहे कॅव्हिटी बॉडी त्याची. तर ट्रायब्लास्टिक कसं त्याची बॉडी आहे, सेगमेंटेड म्हणजे तुकड्या तुकड्याचे आहे, ट्रायब्लास्टिक आहे. तर त्याच्या दोन्ही बाजूचा पण आपण अभ्यास करणार आहे. म्हणजे पाठीमागच्या बाजूवरती काय, डॉर्सल साईडला काय आहे हे पूर्णपणे आपण अभ्यासणार आहे. परत काय म्हणजे या ठिकाणी कोलोरेशन काय दिलेलं आहे, कोलोरेशनमध्ये कॉक्रोच इज अ ग्लिस्ट्रिनिंग ब्राऊन ऑर रेड ब्राऊन इन कलर. तर ते कुठल्या कलरमध्ये तुम्हाला आढळतं, तर ग्लिस्ट्रिंग ब्राऊन तांबूस तांबूस रंगाचा थोडासा असणार आहे. आणि काय म्हणतं रेड ब्राऊन म्हणजे लाल ब्राऊन कलर सारखा, रेड थोडा रेड मिक्स असा ब्राऊन असतो तसा कलरमध्ये तुम्हाला कॉक्रोच आढळणार आहे. ओके. तर इथं आणखी कसं त्याची डायग्राम तुम्हाला सांगितले दिसते बघा. एक्झोस्केलेटन त्याच्या बॉडीची पूर्णपणे माहिती या ठिकाणी दिलेली आहे तुम्हाला. कॉक्रोच काय काय दिलंय बघा या ठिकाणी. एक्झोस्केलेटन म्हणजे बॉडी ऑफ द कॉक्रोच इज अ प्रोटेक्टेड बाय हार्ड काय म्हणले वॅक्सी टफ नॉन लिव्हिंग एक्झोस्केलेटन. Exoskeleton is formed by the nitrogenous polysaccharides chitins and that provide the strength, elasticity and the surface area of the attachment of the muscles. तर ही बॉडी कशी बनलेली आहे काय काय या ठिकाणी हार्ड आहे. म्हणजे कॉक्रोच इज प्रोटेक्टेड बाय द हार्ड. तर थोडंसं वर्णावरण बघा तुम्ही कसं असतं त्याचं. वॅक्सी बॉडी आहे जरा टफ एकदम टणक. नॉन लिव्हिंग एक्झोस्केलेटन असतं. परत त्याच्यावरचं आवरण. परत एक्झोस्केलेटन इज फॉर्म्ड बाय द नायट्रोजनियस पॉलिसॅकराइड चिटिन्स. तर हे ह्याच्यापासून बनलेलं आहे. त्याचं जे काही आवरण जे आहे बॉडी जे आहे एक्झोस्केलेटन तर ह्या नायट्रोजन पॉलिसॅकराइड पासून बनलेलं आहे. दॅट्स प्रोव्हाइड स्ट्रेंथ. त्याच्यामुळे त्याच्या बॉडीला काय स्ट्रेंथ पण प्राप्त होते आणि लवचिक बॉडी इलेस्टिकल आहे. आलं सरफेस एरिया ऑफ द अटॅचमेंट ऑफ द मसल्स. Each body segment of the cockroach is covered by 4 chitinous plates. तर त्याची बॉडी जे ते कशामध्ये डिवाइड केले आहे 4 भागामध्ये चिटिनियस प्लेट आहेत. त्याला काय म्हणतो आपण स्क्लेरिट्स नेमली डॉर्सल टेरिगम. काय दिलंय पहिला भाग डॉर्सल टेरिगम. परत
स्टेरियम, काय दिलेलं आहे व्हेंट्रल स्टेरेनियम आणि टू लॅटरल पेलिरिओनस, काय दिलेलं आहे टू लॅटरल पेलिरिओनस. आता ह्यामध्ये काय काय ही नावं थोडीशी लक्षात ठेवायची. त्याची जी बॉडी आहे ती कशी डिवाइड केलेली आहे तर 4 भागामध्ये डिवाइड झालेली आहे. डॉर्सल टेरिगम्स, व्हेंट्रल स्टेरेनियम अँड टू लॅटरली पेलिरिओनस. ही नावं लक्षात ठेवा, पेलिरिओनस. पर इथं काय दिलं आता बॉडीमध्ये बघा, डॉर्सल व्ह्यू म्हणजे त्याच्या पुढच्या बाजूने तो कसा म्हणजे पाठीमागच्या बाजूने कसा दिसेल. डॉर्सल म्हणजे काय पाठीमागची बाजू, म्हणजे आता आपली पाठीवर आपल्या पंख असल्यावर आपण कसं दिसेल तसं पाठीमागची बाजू ही पाठीमागची. त्याच्या पुढच्या बाजूला काय असणार आहे पुढचा डॉर्सल व्ह्यू तुम्हाला कसं दिला येतं बघा, डॉर्सल व्ह्यू दिसतोय. आणि व्हेंट्रल व्ह्यू म्हणजे कसली पोटाखालची बाजू. ही कुठली बाजू आहे पोटाखालची बाजू. जमिनीवर ज्यावेळेला चालेल त्यावेळेला तिची बाजू जी जमिनीकडे असेल त्याला म्हणायचं व्हेंट्रल व्ह्यू. व्हेंट्रल म्हणजे समोरची बाजू, व्हेंट्रल म्हणजे पोटाची बाजू. आणि ही जी आहे ती पाठीमागची बाजू, ह्याला काय म्हणतो आपण डॉर्सल म्हणजे पाठीमागची बाजू. तर झुरळ पाठीमागच्या बाजूने कसं दिसतं असं म्हणजे आपण बघताना वरनं पाठीमागचीच बाजू बघतो झुरळाची, खालीनं बघत नाही. तर झुरळ कसं दिसतं पाठीमागच्या बाजूने तर त्याला काय असतं बघा इथं काय ह्याला काय नाव आहे हेड. तर तुम्हाला बघितल्यामुळे तुम्हाला काय आवड वाटणार ना हेड. परत इथं काय दिलेलं आहे हे पंख जास्त पाहायला घेतलं या ठिकाणी, ह्याला काय नाव दिलेलं आहे काय नाव आहे टेगिमिना. काय नाव आहे टेगमिना हे नाव आहे. परत इथं काय दिलंय दुसरा पंख या ठिकाणी दिसतोय तुम्हाला हेन विंग्स. परत पुढे ह्या ठिकाणी काय दिसतं शेवट अबडोमेन म्हणजे त्याचं पोट कुठं आहे ह्या ठिकाणी पोट त्याचं आहे लक्षात. परत ॲनल सिरिकी शेवटचा भाग. परत इकडे काय दिलंय बघा इकडून पहिल्यापासून बघूया. परत काय मिळले पेलिफॉर्म. तर तुम्हाला शोधण्यासाठी सर्च करण्यासाठी बघण्यासाठी त्याला असं काय आहे अँटेनासारखं, ह्याला अँटेनास म्हणतो. काय म्हणतो अँटेना. म्हणजे त्याला शोधण्यासाठी चालण्यासाठी ते अँटेनाचा उपयोग करतो. तर कंपाऊंड आयज तर त्याच्या आईचे ते कसे आहेत कंपाऊंड आयज आहेत. त्याचा कंपाऊंड आयज वगैरे थोडंसं आणखी रीड करा तुम्ही पूर्णपणे. आपलं साधे आयज कसे असतात कंपाऊंड आयज कसे असतात डबल लेअर कसा असतो. परत काय दिलं या ठिकाणी प्रोनोटम. तर हा इथला टनक डाय असतो टनक असतो तो प्रोनोटम असतो त्याचा. परत काय म्हणलंय मिसोथॅरॅक्स. तर ह्या ठिकाणी काय हा मिसोथॅरॅक्सचा भाग त्याचं कसं आहे बघा. इथं कुठला प्रोनोटॉम्स इथं मिसोथॉरॅक्स. परत काय दिलंय प्रोथोरॅक्सिक लेग्स. तर जो प्रोथॅरॅक्स आहे त्याच्यातनं जो पाय बाहेर पडतो तर त्या पायाला काय नाव आहे प्रोथॅरॅटिक्स. काय नाव आहे त्या म्हणजे हिथनं ह्याला पहिला तुमचं काय नाव आहे ह्याला हा जो आहे तो काय प्रोनोटॉम आहे. तर त्याच्यामधून आता इथनं एक पाय असा बाहेर आला ह्याला काय नाव दिले प्रोथोरॅसिक लेग्स. आणि परत इथं काय नाव आहे मेटाथॉरॅक्स. तर हा मेटाथॉरॅक्स मधला आहे मेटाथॉरॅक्स. परत मिसोथॉरॅसिक लेग्स हा मिसोथॉरॅसिक लेग झाला. येतं लक्षात मिसोथॉरॅसिक लेग झाला. परत काय म्हणलंय मेटाथॉरॅसिक लेग्स हा शेवटचा मेटा मिसो प्रो लक्षात नाव लक्षात ठेवा. मेटा कुठला आहे मेटा शेवटचा पाय मेटा मिसो प्रो लक्षात मेटा मिसो प्रोथॅरॅसिक ही नाव आहे त्याची पायाची. मेटा म्हणजे शेवटच्याला मेटाथॉरॅसिक लेग म्हणतोय. परत मिसोथॉरॅसिक आणि प्रोथॅरॅसिक अशी 3 टप्प्यामध्ये त्याचे जे काय पाय आहेत तर ते डिवाइड केलेले तुम्हाला डायग्राम काढून नावं तुम्हाला लक्षात ठेवावी लागतील. इथं लक्षात पुढं इथं काय सांगितलंय बघा आता नीट लक्ष द्या व्यवस्थितपणे. आता डॉर्सल व्ह्यू दे बघितला आपण. आता पाठीमागचा व्ह्यू झाल्यानंतर व्हेंट्रल व्ह्यू बघा. आता पुढची बाजू बघा व्हेंट्रल व्ह्यू म्हणजे पुढची बाजू. तर काय दिले बघा इथं हेड तर आहेच. पाठीमागणं आपण आता उलटा जरूर पडले असं समजूया आपण आणि ते बघणार आहे आपण. कंपाऊंड आयज आहेत 4 लेग्स म्हणजे पुढचे पाय काय म्हणतात त्याला पुढचे पाय 4 लेग्स जवळजवळ मौच्या जवळ असणारे विंग्स तिथं असतात. परत ॲनल सेरेकस हिंड लेग्स तुम्हाला शेवटचा हिंड लेग बघितलेला आहे मग अशी. अबडॉमेन ही पोट आहे त्याचं. मिडल लेग्स तर मिडल लेग म्हणजे मधला पाय ह्या ठिकाणी आहे मिडल लेग्स. परत त्यानंतर मिसोथॉरॅक्स तुमचा हा असतो मिसोथॉरॅक्स या ठिकाणी. प्रोथॉरॅक्स तर प्रोथॉरॅक्स इथं असतो. अँटेनाज ही अँटेना असतो. येतं लक्षात. तर ही नावं तुम्हाला लक्षात ठेवावी लागतील. तर त्याच्या बॉडीचं जे वर्णन आहे ते या ठिकाणी आता दिलेलं आहे. डायग्राम एकदा काढल्या
की डायग्रामवरनं बायोलॉजीमध्ये लिहित जायचं असतं, खाली डायग्रामवरनं लिहित जायचं असतं. मग या ठिकाणी तुम्हाला काय दिले, बॉडी डिव्हिजन, बॉडीचं भाग कसं पडलं. तर पहिला जो बॉडीचा भाग आहे तो काय दिला आहे, बॉडी डिव्हिजन कसं झालं. बॉडी इज डिवायडेड इंटू द 3 रिजन नेमली हेड. कशामध्ये, हेडमध्ये. परत थॅरॅक्स अँड अबडॉमेन. बॉडीचे भाग कसे पडले बघा. बॉडीचा पहिला भाग हा त्याचं डोकं, परत काय थॉरॅक्सचा भाग, मिसोथॉरॅक असेल, मेटाथॉरॅक असेल, 3 टप्प्यामधले. परत अबडॉमेन म्हणजे शेवट पोटाचा भाग. म्हणजे जुळळ हे 3 टप्प्यामध्ये विभागले गेले. त्याच्यात इथला भाग, हा भाग आणि हा भाग. जुळाची मांडणी ही 3 टप्प्यामध्ये झाली. मग त्याचा हेड, परत मधला जो हा मिडगट म्हणू आपण त्याला, तर इथला मधला भाग झाला हा, आणि शेवटचा आहे तो अबडॉमिनलचा भाग झाला. असं बॉडी डिव्हिजन, बॉडीचा भाग पहिला डिवायडेड इंटू द 3 रिजन ऑफ द नेमली हेड. पहिला जुळळाचा पहिला बॉडी त्याची 3 टप्प्यामध्ये. आपली बॉडी कशी बघा, वरचं इथलं मुंडकं, हिमतला कमरपर्यंत भाग आणि कमरपासून खाली, तसे 3 टप्प्यामध्ये सुद्धा बॉडी डिवाइड झालेली आहे. थॉरॅक्स अँड अबडॉमेन. कुठला, हेड, थॉरॅक्स आणि अबडॉमेन. कळलं. जुळळाची बॉडी किती टप्प्यामध्ये विभागलेली आहे, 3 टप्प्यामध्ये. हेड, थॉरॅक्स आणि अबडॉमेन असे 3 भाग या त्याच्या बॉडीचे पडलेले आहेत. हेड इज अटॅच्ड टू द राईट अँगल्स ऑफ थॉरॅक्स बाय अ थिन नॅरो मुव्हेबल नेक्स क्रिविक्स. तर त्याचे जे हेड आहे ते कशाला अटॅचला आहे, थॉरॅक्स बाय अ थिन अँड नॅरो मुव्हेबल नेक और क्रिविक्स त्याला अटॅच आहे. इथं त्याचं जे हेड आहे ते, हे लक्षात घ्या. परत त्याच्यामध्ये हेडमध्ये काय सांगितलं, हेडची माहिती. इट इज फॉर्मड बाय द फ्युजन ऑफ अ 6 सेगमेंट्स. तर ते कशापासून तयार झालेलं आहे हेड, फ्युजन ऑफ 6 सेगमेंट्स पासून. इट इज अ ट्रायंग्युलर ऑर द वॉविट्स अँड शेप. त्याचा कसा आकार आहे, त्रिकोणी आकार आहे असा, वॉविट शेप सारखा आहे. तर पुढे काय सांगितलं, इट इज हायली मोबाईल ड्यू टू द फ्लेक्झिबल नेक. तर त्याचं जे मान जे आहे ते खूप फ्लेक्झिबल आहे, हलणार आहे, त्यामुळे ते सारखं मुव्हेबल करू शकतं. अँड इट्स पेअर्स ऑफ लॉंग अँटेनाज अँड पेअर्स ऑफ द कंपाऊंड आयज. तर त्याच्याकडे 2 अँटेने आहेत पुढं असं, तर 2 अँटेने आहेत शोधण्यासाठी, चालण्यासाठी, बघण्यासाठी. आणि त्याच्याकडे आणखी काय, त्याचं कंपाऊंड आयज आहेत. माउथ पार्ट्स अडॅप्टेड फॉर द चिविंग अँड द बिटिंग ऑफ द फूड. तर त्याच्या माउथमध्ये, त्याच्या तोंडामध्ये चावण्यासाठी, फूड तोडण्यासाठी, म्हणजे काय अन्न खाल्लेलं ते हे करण्यासाठी त्याला तशा प्रकारची माउथ सिस्टीममध्ये सुद्धा तसं नियोजन. चावण्यासाठी, हे करण्यासाठी त्याचं कसं आहे, माउथ पार्ट अडॅप्टेड टू द चिविंग अँड बिटिंग फूड. फूड चावण्यासाठी किंवा ते बीट करण्यासाठी त्या माउथमध्ये अशी व्यवस्था आहे. तर आता पहिल्यांदा आपण एक पार्टचा अभ्यास करणार आहे. पहिला पार्ट कुठला आहे, हेड. परत काय आहे, 2 नंबरचा काय होता, थॉरॅक्स. आणि 3 नंबरचा अबडॉमेन. आता इथं जो पार्ट आहे तो कुठला आहे आता, हेडचा. त्याचं हेड कसं आहे त्याचा आपण पूर्णपणे अभ्यास करणार आहोत. तो अभ्यास जो आहे तो आपण पुढील लेक्चरमध्ये करणार. याच्या नोट्स मस्तपैकी बनवायचे. बायोलॉजीचा अभ्यास करणं फार सोपं असतं, काही आता अवघड नसतं, डोक्याला ताण पडत नाही, टेन्शन येत नाही, काय नाही. फक्त डायग्राम काढायची, हेड, थॉरॅक्स, अबडॉमेन, संपला विषय. आता आपला अबडॉमेनमध्ये येतं लक्षात, त्याचं वेगळं आहे, अबडॉमेन शेवटी त्याचं. तर हे लक्षात घ्या. आणि तुम्हाला जुरळाचं पहिलं पॅक केलं तर आता बंद केलं, कारण मी सुद्धा जुरळ कापलेलं आहे. असं जुरळ कापून बघितलं, त्यात नर्वस सिस्टीम असते त्याची कशी काढायची, काय मस्त आहे ते. अभ्यासाला पुढं आहे. महत्त्वाचा ह्याच्यावर प्रश्न परीक्षेला येतो, एखादा दुसरा प्रश्न, 1-2 प्रश्न ह्याच्यावर असतात. तर चांगला अभ्यास करा. या ठिकाणी थांबूया. तुम्ही चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि लिंक पुढे शेअर करा. धन्यवाद.